संदर्भात बोलण्यासाठी राजकीय संपादक दैनिक पुढारीचे प्रमोद चुंचवार सर आपल्या सोबत आहेत। प्रमोद चुंचवार सर, राज ठाकरे यांनी युतीची टाळी दिली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालेलं आहे, मात्र त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत। महाराष्ट्र द्वेषी किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांपासून तुम्ही जर फारकत घेणार असाल, त्यांच्यापासून दूर राहणार असाल तर मी युतीसाठी तयार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। नक्कीच प्रथमेश ही फार मोठी घडामोड आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली। गेले अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे परिवारावर प्रेम करणारे जे शिवसैनिक होते त्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा अनेक मोहिमा चालवल्या, आंदोलनं केले, आवाहनं केले। मात्र या आंदोलनाला आणि आव्हानांना दोन्ही बाजूने तसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता। कधी एकाने सकारात्मक प्रतिसाद दिला की दुसरा नकारात्मक असायचा। बहुधा आज ही पहिली वेळ आहे की दोघांनीही अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे। मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य आणि ज्या पद्धतीची टाळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली, त्या टाळीला उद्धव ठाकरेंनी पण एक दिलेली दिसते आणि एक सकारात्मक वातावरण दोघांमध्ये निर्माण झालेलं आहे। पण अर्थात जरी काही अटी शर्ती आम्ही टाकलेल्या नाही असं नंतर सचिन अहिर तुमच्याशी बोलताना मला दिसले, पण मात्र ज्या पद्धतीने त्यांनी फारकत घ्यायला सांगितली आहे ती त्या अर्थी राज ठाकरे यांना महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायचं असेल तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत स्पष्ट फारकत घ्यावी लागेल। ती घेण्याची हिंमत, ती घेण्याची तयारी राज ठाकरे दाखवतील का, हा एक प्रश्न आहे। कारण राज ठाकरे हे सध्या तरी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन आणि आपल्या काही मागण्या, त्यांच्या ज्या पद्धतीच्या राजकीय मागण्या असतात त्या पूर्ण करून घेण्यातच त्यांचं लक्ष झालेलं दिसते। आणि ज्या पद्धतीचं एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याशी सखोल चर्चा केली आहे त्यानंतर राज ठाकरेंनी हे वक्तव्य करणं म्हणजे हे नव्या राजकारणाची नांदी आहे का? आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला आणि खास करून भाजपमधल्या ज्या काही पक्ष फोडण्याच्या प्रवृत्ती आहेत त्याला वेठीस धरण्यासाठी किंवा त्याच्यावर अंकुश कसण्यासाठी ही रणनीती खेळली आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होते। नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासंदर्भात।